नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वांगीभात कुकरमध्ये वांगीभात कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे. याच्या आधी आपण वांगीभात केलेला आहे, पण तो असा पातेल्यात केलाय. आता कुकरमध्ये कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला मी दाखवते. 2 वाट्या तांदूळ धुवून घेतले, भिजत वगैरे घातलेले नाहीत. हे 2 वाट्या तांदूळ आणि भात फोडणी टाकायसाठी एक कांद्यामध्ये अर्धा कांदा मी फोडणीत घालणार आहे आणि अर्धा इकडं मसाला करायला ठेवलाय. लसूण खोबरं कुटलेलं, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट हे वांग्यात भरायसाठी आहे. आणि हा कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता हा फोडणीत घालणार आहे. आणि ही 4 वांगी मी चिरून घेतले, कवळी वांगे चिरून घेतलेत. कवळी कवळी ताजी छान आहेत वांगी. तिखट घेतलंय मी. हे आपलं कांदा लसूण मसाल्याचंच तिखट आहे रोजचं भाजीचं. हे आपण मसाल्यात म्हणजे वांग्यात भरण्यासाठी घालायचं आणि फोडणीसाठी साहित्य. तर मी कुकर ठेवलाय गरम करायला. तेल घालूया आपण त्याच्यात. एक 3 चमचे मी तेल घालणार आहे. तीन चमचे तेल घातले. मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा भर, हिंग घालायचा 1 चमचा, कढीपत्ता. पहिल्यांदा आपल्याला भात फोडणीला टाकायचा आहे, मग वांग्याचा मसाला करून घ्यायचा. कांदा घालते मी आता. कांदा चांगला परतून घेऊया. त्याच्यात आपल्याला तिखट वगैरे काय घालायचं नाही, कारण वांग्यात आपण भरणार आहे मसाला. हा गोडा मसाला घेतलाय मी. हा भात शिजवताना घालणार आहे. हे आपला गोडा मसाला घरीच केलेला आहे, याचा व्हिडिओ टाकलाय मी त्याच्या आधी. आता टोमॅटो घालते. टोमॅटो पण जरा परतून घेऊया. थोडीशी हळद घालायची. कांदा टोमॅटो भाजलाय. आता तांदूळ घालूया. भिजत घालायचे नाही तांदूळ जास्त वेळ, नुसते धुवून घ्यायचे आणि तांदूळ चांगले परतून घ्यायचे तेलात. तांदूळ परतून झालाय. आता हा गोडा मसाला घालायचा. पोह्याचा 1.5 चमचा घेतलाय मी. परतून घेऊया. मसाला घातलाय. आता आपण पाणी घालायचं आहे. 2 वाट्या तांदूळ आहे तर 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे मी, म्हणजे 1 तांब्याभर पाणी आहे. हे थंडच पाणी आहे, थंड पाणी घालायचं आपण. आणि एक उकळी काढायची. उकळी येते तोपर्यंत आपण वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालूया आपण भातात.
भाताला उकळी येते तोपर्यंत आपण इथं मसाला करून घेऊया. वांग्यात भरायला मसाला करून घेऊया. कोथिंबीर आहे, कांदा कच्चाच घेतलाय मी. हे शेंगदाण्याचे कूट 2 चमचे घेतले. 2 चमचे लसूण खोबरं कुटलेलं आणि 1.5 चमचा आपण कांदा लसूण मसाल्याचं तिखट घ्यायचं, म्हणजे आपण रोज भाजीला वापरतो ते. आणि याच्यात थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. मसाल्याला वेगळं मीठ घालायला लागणार आहे थोडंसं, अगदी चिमूटभर घालायचं कारण भाताला घातलेलं आहे. एकसारखं व्हायसाठी जरासं मी तेल घालते, म्हणजे भरायला यावं मसाला म्हणून. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मग वांग्यात भरायचं. आता ही वांग्यात भरते मी. भाताला उकळी यायला लागली. असा एकदम गच्च भरायचा. ही वांगी भरून झाल्यात आणि भाताला पण उकळी आल्या. ही वांगा पण असं ठेवायचं ह्याच्यात. आणि हा राहिलेला मसाला आपण ह्याच्यातच घालणार आहे. थोडंसं हलवून घ्यायचं, मसाला वांग्यातला निघू नये अशी दक्षता घेऊन. ही नंतर भात शिजल्यावर ही वांगी बसणार आहे त्याच्यात. हे आता वांगी ठेवले त्याच्यात आणि भात पण उकळलाय. आपण आता झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात बारीक गॅसवर. दोन शिट्ट्या करून घेतल्यात. भात आपला झाला का बघूया. भात झाला बघा. वांग पण शिजलंय छान, मऊ झालाय. पण असा भात मऊ चांगला लागतो. वांग पण छान शिजले. ह्याच्यावर आता मी तूप घालते. तूप घालून एक 5 मिनिटं ठेवणार आहे आणि मग खायला घ्यायचं. हा भात आपला तयार झालाय. ह्याच्यात मी कोथिंबीर घातलेली नाही कारण वांग भरताना मी त्यात कोथिंबीर घातली. ह्याच्यावर तूप घालायचं किंवा मग कांदा रायते बरोबर सुद्धा चांगलं लागते. अशा प्रकारे तुम्ही कुकरमध्ये वांगी भात करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.